प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेनेचे विष्णू पाचफुले यांची गर्जना. प्रचारात विकासांचा अजेंडा, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मधुबन कॉलनीसह विविध भागात रॅली आणि डोअर टू डोअर भेटी. पूर्ण पॅनल निवडून येण्याचा पाचफुलेंनी व्यक्त केला विश्वास. जालना महानगरपालिका निवडणुकीचा ज्वर चढला असून प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विष्णू पाचफुले यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. केवळ आश्वासन नाही तर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढत आहोत, अशा शब्दात पाचफुले यांनी आपला ठाम निर्धार व्यक्त केला. आज प्रभागातील विविध भागात काढण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पाहता शिवसेनेचे पारडे जड असल्याचं दिसून येत आहे. आज शुक्रवारी विष्णू पाचफुले यांनी मधुबन कॉलनीसह प्रभागातील इतर महत्त्वाच्या भागात डोअर टू डोअर प्रचार केला. यावेळी त्यांनी प्रत्येक मतदाराची वैयक्तिक भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांनीही त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करून पाठिंबा दर्शवला. प्रभागाचा कायापालट करण्यासाठी आणि रखडलेली विकास कामं मार्गी लावण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिले. विष्णू पाचफुले केवळ स्वतःसाठी नव्हे तर आपल्या पूर्ण पॅनलसाठी मैदानात उतरले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की जनतेचा विश्वास हीच आमची ताकद आहे. प्रभाग 9 मधील शिवसेनेच्या पूर्ण पॅनलला मतदारांचा भरभरून आशीर्वाद मिळतोय. विकासाची दृष्टी असलेले आमचे सर्व उमेदवार जनतेच्या पसंतीस उतरले असून शिवसेनेचे संपूर्ण पॅनल बहुमतानं निवडून येईल यात शंका नाही, असं माध्यमांशी बोलताना ते म्हणाले. प्रभागातील रस्ते, पाणी आणि स्वच्छता या मूलभूत सुविधांवर भर देण्याचं वचन पाचफुले यांनी दिलं आहे. शिवसेनेच्या या आक्रमक प्रचारामुळे आणि पाचफुले यांच्या जनसंपर्कामुळे प्रभाग 9 मधील राजकीय समीकरण शिवसेनेच्या बाजूने झुकताना दिसत असल्याची जनतेमध्ये चर्चा सुरू आहे. आता आम्हाला मधुबन कॉलनी इथे आज आलो. नागरिकांचा खूपच खरोखरच त्यांच्या मनातून आहे की यावेळेस परिवर्तन झालं पाहिजे. त्या हिशोबाने खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे आम्हाला. अजेंडा काय असणार? अजेंडा का माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब, आंबेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये जे कामं झालेले आमदार असताना 400-500 कोटीचे, त्या कामाच्या भरोश्यावर आम्ही हे नगरपालिकेत निवडणूक लढवत आहे. विकासाबद्दल काय? विकास तर चालूच आहे ना, विकास करणारच आहे मी निवडून आल्यावर.